आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरव खूप क्रँकी होता। तो अजून एक आनंदाची गोष्ट आहे जी मला सांगायची आहे आणि तुम्हाला गेस करावं लागणार आहे। आधी एवढा मनाला आनंद झालाय ना की मी एक्सप्लेन पण नाही करू शकत। खूप बरं वाटलं। हा मुलगा दगड खातोय नो आरव। हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आज आहे आपल्या व्लॉगचा 6वा दिवस। आणि आता वाजले दुपारचे 3 सव्वा 3 झाले असतील। आणि आज व्लॉग मी खूप उशिरा सुरू केलेला आहे कारण की आज सकाळपासून खूप गडबड चालू होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरव खूप क्रँकी होता। तो मला 1 सेकंदासाठी सुद्धा सोडत नव्हता, त्यामुळे मला काहीच करता आलं नाही अक्षरशः। आणि माझा जवळपास तसाच वेळ गेला आणि 12-12:30ला पण मी सगळं काही आवरून त्याला झोपायला घेऊन गेलेली। जवळपास 2 तास त्याने असेच माझे वाया घातले आणि तो 1 सेकंदासाठी पण झोपला नाही। आता मग मी उठले, नंतर मग 2:30-2:45ला आले आणि मग शेवटी मग मी जेवून घेतलं आणि आता त्याला बाहेर घेऊन आले। आता तो इथे बॅकयार्डमध्ये खेळतोय आणि बॅकयार्ड पण मस्त असं ना हिरवगार झालंय आता आणि खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत बॅकयार्डमध्ये। तुम्हाला पण दाखवते। इथे बघू शकता मस्त अशी पिवळी फुलं आलेली आहेत आणि खूप सुंदर दिसतंय आणि हिरवगार झालंय आता बॅकयार्ड। थोड्या दिवसांनी अजून ग्रीनरी वाढेल तर अजून खूप छान वाटेल। ओ माय गॉड आरव, यू आर सो स्ट्रॉंग बेटा। About this one. Oh yeah, how about this one? Try again, harder. Good job. Arav broke the wooden stick. Wow. आणि तो आता मस्तपैकी खेळतोय बॅकयार्डमध्ये आणि मी पण बसले आणि वेदर खूप छान आहे आजचं। मस्त प्लेझेंट आहे, एकदम छान, जास्त गार पण नाही आहे, खूप छान वाटतंय आणि थोडंसं हलकंसं ऊन आहे, थोडंसं वारा पण आहे। खूप मस्त वाटतंय। आता आम्ही अवधूतची वाट बघतोय। अवधूत एकदा कामावरून आला की आम्हाला बाहेर जायचंय। तुम्हाला मी आधीच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं पण होतं की आरवची बर्थडे पार्टी लोकेशन आहे ना ते अजून डिसाईड झालेलं नाही आहे। ते फायनली डिसाईड झालेलं आहे आणि आम्हाला ती लोकेशन बघायला जायचं आहे। आम्ही बर्थडे पार्टी हॉलच बुक केलेला आहे आरवसाठी, तर आम्ही तिथे जाणार आहे आज बघायला। तर जसं अवधूत घरी येईल त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ आणि बघून येऊ आणि त्याच्याने बऱ्यापैकी आयडिया होईल ना स्पेस केवढा आहे, आपल्याला काय काय लागणार आहे काय नाही लागणार आहे। ते आत्तापासून रेडी करून ठेवता येईल। आता राहिलाच काय, 1च दिवस राहिला आहे। सगळी तयारी करायची आहे, तर आज जाऊन बघून येणार आहोत संध्याकाळी। बस आता त्याची वाट बघतोय, तो येईलच थोड्या वेळात आता। थँक यू। बॅकयार्डमध्ये ना खूप दगड आहे, तर ह्याला एक सापडला आणि तो त्याच्या तोंडात घालत होता, म्हणून मी काय केलं त्याला वॉश करून दिलं, तर तो आता घेऊन पळालाय। हा मुलगा दगड खातोय नो आरव, नो आरव। Bumblebee. कुठे बम्बलबी? Bumblebee. कुठे बम्बलबी? ओ या, दॅट्स अ बिग बम्बलबी आरव।
1 hour later. सो मित्रांनो, आता अवधूत पण आलेला आहे घरी आणि आम्ही निघालोय. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्हाला जायचं आहे आणि जो पार्टी हॉल आहे तो बघून यायचा आहे. सो आम्ही तिथेच चाललोय. आता एकदा बघून येऊ आणि काय काय अरेंजमेंटची गरज आहे ते सगळं बघू तिथे आणि त्याप्रमाणे मग बाकीची सगळी तयारी सुरू करणार आहोत. सो आताच निघालो घरात ना, तर आता पोहोचूच तिथे थोड्या वेळात. पण त्याच्या आधी आम्ही चाललोय डॉलरमा मध्ये आणि डॉलरमा मध्ये जे बलून्सची ऑर्डर द्यायची आहे ना आम्हाला, ती पण देऊन येतो जेणेकरून. आणि पिकअप म्हणजे मी जे डॉलरमा आम्ही सिलेक्ट केले आहे ते जिथे आमचा हॉल आहे ना त्याच्या बाजूलाच आहे, तिथेच ऑर्डर देणार आहे जेणेकरून जवळ पडेल आणि जास्त धावपळ होणार नाही. तिथूनच कलेक्ट करा आणि तिथेच जवळच्या जवळ घेऊन जायला काय वाटणार पण नाही. सो तिथे आता जातो तिकडे डॉलरमाला आणि तिथे बलून्सची ऑर्डर देऊन येतो. और तिथे पार्टी क्रॅशर वगैरे आहे का तिथे जवळपास? आय डोंट थिंक सो एनी पार्टी क्रॅशर आहे तिथे. डॉलरामा आहे आणि मग दुसरे आउटलेट्स आहेत वॉलमार्ट वगैरे. हा, सो बघू आता तिथे जातो. आता ऍक्च्युली पार्टी क्रॅशर आपल्या घराच्या इथे आहे, थोडं अलीकडे. तर मला वाटलं जर इथे चांगले बलून्स वगैरे नाही मिळाले जसे आपल्याला कलर्स वगैरे हवे आहेत तसे, सो मग पार्टी क्रॅशरला जाऊन घेता आलं असतं. बट इट्स ओके, वॉलमार्ट आणि ते जवळच आहे, कुठे ना कुठेतरी मिळेलच. आणि बस मग आपलं काम झालं तिथे की ऑर्डर प्लेस करून टाकू आणि नंतर मग हॉल बघायला जाणार आहोत. अजून एक आनंदाची गोष्ट आहे जी मला सांगायची आहे आणि तुम्हाला गेस करावं लागणार आहे. आधी अवधूतनी खूप काहीतरी मस्त मजेची वस्तू आणलेली आहे घरी आणि ती सगळ्यांची फेवरेट असते, स्पेशली उन्हाळ्याच्या सीझन मध्ये खायला. तर काय असेल ते तुम्ही गेस करा. उन्हाळ्यात सगळ्यांना हवीशी गोष्ट ज्याच्याने आपला उन्हाळा पूर्ण होतो, संपूर्ण होतो. त्या गोष्टीची मजा घेतल्याशिवाय तर शाळेची सुट्टी पण पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. सो अशी एक मजेची गोष्ट आणलेली आहे अवधूतनी आणि मी घरी गेल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी दाखवेन ती मजेची गोष्ट आहे काय. तोपर्यंत तुम्ही गेस करू शकता. सो मित्रांनो, आम्ही गेलेलो डॉलरमामध्ये पण जे आम्हाला हवं होतं ते मिळालं नाही. जसं की बलून्सची ऑर्डर प्लेस करायचे होते, सो ते काम आमचं झालं नाही इथे. तर आता आम्हाला दुसरीकडे बघावं लागणार आहे. तर आमच्याच घराच्या बाजूला आहे तिथेच जाऊ आम्ही, कारण की तिथे मस्त आम्ही विचारून पण आलेलो. सो फक्त आम्हाला असं वाटलं की हे एक दोन गल्ली मागे पुढेच आहे, तर मग इकडच्या इथे घेऊन जाता येईल, इझी होईल. आणि तर ठीक आहे, नाही झालं. आता हे सगळं हॉल बघून झाल्याच्या नंतर मग जाऊ तिथे, आमच्या घराच्या बाजूला आहे तिथे आणि ऑर्डर प्लेस करून येऊ. इथे आम्ही पोहोचलो आता पार्टी हॉलवर आणि तुम्ही बघू शकता खूप स्पेशियस आहेत, सगळं काही आहे इथे, कोणत्याच गोष्टीची काहीच कमतरता नाही आहे. सो आम्ही तेच डिस्कस करत होतो की कुठे कुठे काय सेटअप करायचं, कसं कसं करायचं आणि त्या हिशोबाने मग आमची प्लॅनिंग सुरू झाली. थोड्याफार गप्पा झाल्या, डिस्कशन केलं आणि बस सर्व डिस्कस केल्याच्या नंतर आम्ही निघालो तिथून. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे मी बघत होते की ओपन स्पेस मला खूप जास्त हवा आहे, कारण की मुलं खेळणार आणि थोडंसं एन्जॉय करणार, तर त्यांना स्पेशियस जागा हवी आहे. तर इथे ते पण होतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व किचन अप्लायन्सेस आहेत. सो मित्रांनो, आता थोड्या वेळ आधीच आम्ही घरी आलो आहोत. तरी आपलं बलूनचं काम झालेलं नाहीये, पण थोडंफार जे काही सामान घ्यायचं होतं ना पार्टीच्या रिलेटेड त्या सगळ्या वस्तू आम्ही घेऊन आलोय. सो फक्त उद्या संध्याकाळी जाऊन आम्हाला बलूनची ऑर्डर देऊन यायची आहे और उद्या सकाळीच अर्ली मॉर्निंगला जाऊन आम्ही देऊन टाकणार आहे ते. सो ते काम होऊन जाईल. ते काय फक्त त्यांना हँड ओव्हर करायचं, ते रेडी करून ठेवतात थोड्या तासांनी. सो ते होऊन जाईल इझिली. आणि आता नेमकं घरी आलेलो आहोत आम्ही, तर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची. जवळपास वाजलेत आता 7:30. सो मी जायच्या आधीच भात बनवून गेले होते. सो माझा राईस रेडी होता आणि इथे दाल पालक बनवून ठेवलेली आहे आणि इथे आता मी चपात्याचं पीठ पण मळलेलं आहे. सो पीठ पण रेडी आहे, फक्त आता गरम गरम चपात्या बनवायच्या आहेत आणि जेवायचं आहे. सो सगळी तयारी झालेली आहे आपली जेवणाची पण, तर जास्त वेळ लागणार नाही. आता पटकन चपात्या बनवून घेणार आणि मग जेवून घेणार संध्याकाळचं. आणि हो, आणि मी थोड्या वेळ आम्ही जेव्हा कारमध्ये होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं की अवधूतनी काहीतरी महत्त्वाची गोष्ट आणलेली आहे आणि ती सगळ्यांची आवडती आहे. तर ती गोष्ट काय आहे ते तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. आणि तुम्हाला मित्रांनो माहिती आहे, याच्यासाठी मी खूप आतुरतेने वाट बघत होती. जवळपास आम्ही आहे ना 2दा निघालो जाता जाता आणि आम्हाला कळलं की नाहीये म्हणून अवेलेबल, म्हणून आम्हाला पुन्हा यावं लागलं. सो हे आमच्याबरोबर 2दा झालं, पण 3ऱ्यांदा आम्हाला मिळालेले आहेत आणि ते आहेत आपल्या इंडियाचे आंबे.
सो इथे आणले आहेत आपण इंडियाचे आंबे, म्हणजे हापूस आंबे आहेत हे. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी आंबे आहेत. आणि असे 2 बॉक्स आणलेले आहेत आम्ही. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान वाटते. आता मी कव्हर काढते जेणेकरून तुम्हाला एकदम छान आणि व्यवस्थित दिसेल. इंडियाचा आंबा कॅनडामध्ये मिळतो, ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली. ही आम्ही जेव्हा कॅनडामध्ये आलो होतो ना, तेव्हा व्हिक्टोरियामध्ये राहायचो, तिथे हे सगळं नाही मिळायचं. पण व्हॅन्कुव्हरमध्ये आल्याच्या नंतर आम्हाला कळलं असे काही डीलर्स आहेत जे इथे इंडियाचे आंबे घेऊन येतात आणि आपल्याला इझिली अवेलेबल होतात. सो त्याच्यामुळे आम्हाला हे आंबे गेल्या वर्षी पण मिळाले होते. आणि त्याच्यानंतर मी खूप वाट बघत होते की यावर्षीही आपण ते नक्की आंबे आणायचे, एकदा तरी ट्राय करायचे म्हणून. सो आम्ही याच्या मागेच लागलेलो. आणि खरं म्हणजे मला एवढी आतुरता का लागली होती, कारण की गुढीपाडवा येतोय तर मस्तपैकी आंबे तर असले पाहिजे सीझनचे. सो त्याच्यामुळे मी आतुरतेने वाट बघत होती. आणि फायनली आपल्या घरी इंडियाचे हापूस आंबे आलेले आहेत. आणि माहित नाही आता इंडियाला काय प्राइस रेट आहे हापूस आंब्याचं, सध्या तरी मला माहित नाही. पण इथे आम्हाला 6 डब्याचा 1 बॉक्स, तसे आम्ही आता 2 डबे आणलेले आहेत, म्हणजे 1 डझन आंबे आणलेले आहेत. आणि आम्हाला ते जवळपास किती $60 मिळाले 2 डबे. सो तुम्ही विचार करू शकता, एक आंबा आपल्याला $5 पडलाय आता. सो आणि हापूस आंबा आहे पण एवढा मोठा नाहीये, छोटूसच आहे, माझ्या अर्धा हाता एवढाच आहे. पण ओके आहे. इंडियाच्या आंब्याची टेस्ट मिळाली इथे कॅनडामध्ये. सो याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाहीये. सो आता हे मस्तपैकी आंबे थोडेफार कच्चे आहेत, तर 1-2 दिवसात परफेक्ट होतील आणि आपण मस्तपैकी गुढीपाडव्याला याचा आमरस करूया. इकडे मी माझं आता जेवणाचं ताट रेडी केलंय. आंबा, लोणचं, दाल पालक आणि मस्तपैकी गरम गरम चपात्या. मित्रांनो, आत्ताच माझं नेमकं सगळं काही आवरून झालेलं आहे. मस्तपैकी जेवण झालं आणि आंब्याची चव नेक्स्ट लेवल होती. एवढा मनाला आनंद झाला ना की मी एक्सप्लेन पण नाही करू शकत. खूप बरं वाटलं आणि मस्तपैकी आज जेवण एन्जॉय केलं. मग घरची कामं आवरून घेतली. आता किचन वगैरे सगळं आवरून झालेलं आहे. आणि आरवचा तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल, कारण की आरव बेडरूममध्ये आहे आणि आता त्याची झोपायची वेळ झाली, तर तो स्टोरी रीड करतोय. आता पप्पाबरोबर बुक्स रीड करतोय. तर आता आपण एकदम लास्ट स्टेपला आलेलो आहोत. आरवचा बर्थडे, तर आरवचा वाढदिवस आहे 7 तारखेला, म्हणजे रविवारच्या दिवशी. आणि तो पण संध्याकाळी असणार आहे. तर रविवारी सकाळी ॲज पर रेग्युलर मी व्लॉग टाकणारच आहे, कारण की आपलं चॅलेंज आहे 7 डेजचं. सो तुम्हाला त्या दिवशी व्लॉग बघायला मिळणार आहे. पण तुम्हाला बर्थडेचा व्लॉगसाठी थोडंसं थांबावं लागणार आहे. मी प्रयत्न करेन की तुमच्यासाठी लवकरात लवकर बर्थडेचा व्लॉग अपलोड करायला. मोस्ट प्रोबॅबली मंडेला किंवा मी ट्यूजडेला तर करणारच आहे. सो हेच होतं आजच्यासाठी मित्रांनो. तर आपण लवकर भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया लवकरच. बाय बाय.